हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागात सर्व इतिहासप्रेमींचं मनापासून स्वागत आहे. पु ल नेहमी म्हणायचे की शिवाजी महाराज की असं म्हटल्यावर जो आपसुकच जय म्हणतो ना, तो खरा मराठी माणूस. पण फक्त शिवाजी महाराजांचीच जय का? ते मराठी आणि आपणही मराठी म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल प्रेम, आदर आणि आत्मीयता वाटते का? तर याची कारणं आहेत शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात मारलेले काही परफेक्ट मास्टर स्ट्रोक्स. शिवाजी महाराजांचे मावळेसुद्धा शूर आणि पराक्रमी होते. पण नेता हा फक्त शूर असून चालत नाही, तर त्याला ज्यांचं भविष्य साकारायचं आहे ते भविष्य साकारण्यासाठी नवे पायंडे पाडण्याची विजन म्हणजेच दूरदृष्टी या नेत्याकडे असावी लागते. आपल्या जनतेला फक्त शारीरिक बळ नाही तर मानसिक बळ, त्यांना नैतिक मूल्य देण्याची वृत्तीसुद्धा या नेत्याकडे असावी लागते. आणि नेमके हेच सगळे गुण शिवाजी महाराजांमध्ये होते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात खूप मास्टर स्ट्रोक्स मारले, पण त्यातले 5 मास्टर स्ट्रोक्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात की शिवाजी महाराजांचं बाकीच्या राजांहून आणि बादशाहांहून असं काय वेगळेपण होतं ते. शिवराजाभिषेक. शिवराजाभिषेक हा फक्त एक धार्मिक विधी नसून त्याला ऐतिहासिक महत्त्व खूप जास्त आहे. शिवरायांच्या काळात राजा म्हणजे मुसलमान बादशाह हेच समीकरण झालेलं होतं. बादशहांनी कयामतपर्यंत राज्य करायचं आणि हिंदू सरदारांनी त्यांच्या चाकऱ्या करायच्या. आणि हे हिंदू सरदारसुद्धा अगदी दात ओठ खाऊन आपल्या इतर हिंदू बांधवांवरती घणाघाती वार करायचे. कोणासाठी? तर बादशहासाठी. अगदी मिर्झा राजा जयसिंगांनी आपली औरंगजेबावरची निष्ठा दाखवण्यासाठी शिवरायांचा केलेला पराभव हे त्याचं एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. पण शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाने ही सगळी समीकरणच बदलून टाकली. यापूर्वी हिंदू जनतेने हिंदू राजा असतो हे मराठा आणि राजपूत सरदार जे या बादशाहांचे संस्थानिक होते त्यांच्या उदाहरणांवरनं पाहिलेलंच होतं. पण एखादा राजा अगणित पैसा आणि वेळ खर्च करून हिंदू धार्मिक पद्धतीने इतर बादशहांच्या नाकावर टिचून राजाभिषेक करून घेतो हे हिंदू जनतेने पहिल्यांदाच पाहिलं. त्या काळचे मराठे स्वतःला राजे असं उपपद लावून घेत, पण हे सगळे बादशहांचे संस्थानिक असत. जनतेने पहिल्यांदाच संस्थानिक नसणारा सार्वभौम असा हिंदू राजा जो स्वतःला छत्रपती म्हणवून घेतोय तो राजा पाहिला. शिवराजाभिषेकाने रयतेचा आत्मविश्वास, स्वधर्माभिमान आणि स्वाभिमान यांना वृद्धिंगत केलं. शिवाजी महाराजांनी हिंदू पद्धतीने राजाभिषेक करून स्वतःला डायरेक्ट प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर यांच्या पंक्तीत नेऊन बसवलं. ज्या राजांनी बादशहांची सरदारकी पत्करली, अर्थातच ते संस्थानिक झाले, त्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ, स्वतःचं राज्य आणि स्वतःची संपत्ती वाचवली. पण शिवाजी महाराजांनी स्वतःला छत्रपती घोषित करून रयतेचा आत्मविश्वास, स्वाभिमान आणि स्वधर्माभिमान यांना वृद्धिंगत केलं. यावरूनच समर्थ रामदास शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात याची प्रचिती येते. राज्य व्यवहार कोश. शिवाजी महाराजांनी राजाभिषेक करवून घेऊन स्वतःचं असं एक हिंदवी स्वराज्य स्थापलं, एक नवं राज्य जन्माला घातलं. पण याच्यापूर्वी महाराष्ट्रावर जवळजवळ 300 वर्ष मुसलमानी सत्ता होती. या मुसलमानांनी महाराष्ट्राच्या जनतेवर फक्त त्यांचा धर्म आणि संस्कृतीच लादली नाही तर त्यांची भाषासुद्धा लादली. या सगळ्या बादशहांचं कामकाज म्हणजे दरबारी कामकाज, त्यांचा पत्रव्यवहार, सर्व कागदपत्र ही फारसीमधून असत. ह्यांना जरी स्थानिक भाषेमध्ये भाषांतरित केलं गेलं तरी या सगळ्या फरमानांची मुख्य भाषा ही फारसीच असे. जर स्वराज्य आलं आहे, आपलं राज्य आलं आहे, तर भाषा परकी का असावी? शिवाजी महाराजांचा दुसरा मास्टर स्ट्रोक म्हणजे त्यांनी त्यांची दरबारी भाषा, राज्यभाषा मराठी ठरवली.
यासाठी शिवाजी महाराजांनी रघुनाथपंत हणमंतेंना राज्य व्यवहार कोश तयार करण्याची आज्ञा केली. रघुनाथपंत हणमंते आणि धुंडीराज व्यास यांनी मिळून हा राज्य व्यवहार कोश तयार केला. या राज्य व्यवहार कोशामध्ये 1400 ते 1500 शब्दांचं भाषांतर करण्यात आलेलं आहे. हे भाषांतर फारसी शब्दांमधून संस्कृत शब्दात करण्यात आलेलं आहे. किल्ला यासारखा शब्द आपल्या इतका अंगवळणी पडलाय की तो फारसी असून त्याचा संस्कृत प्रतिशब्द दुर्ग आहे हेच आपण विसरून गेलोय. पेशवा, मेहनत, नाराज, खुश, तख्त, शहजादा हे असे कित्येक शब्द मराठीमध्ये इतके बेमालूमपणे मिसळून गेलेत की ते फारसी शब्द असून मराठी नाही आहेत ह्याची आता आपल्याला जाणच राहिलेली नाही आहे. स्वराज्य तर शिवरायांनी उभं केलं, पण त्याला स्वभाषेची, मराठी भाषेची जोड देऊन त्यांनी रयतेच्या स्वाभिमानाला दुणावलं. अन्न, वस्त्र, निवारा यांच्यामुळे आपण जिवंत राहू शकतो, पण स्वाभिमान या जगण्याला नवे पैलू पाडतो. अन्न, वस्त्र आणि निवारा हे कसं जगावं हे शिकवतात, तर स्वाभिमान जगावं कशासाठी आणि वेळ आली तर कशासाठी मरावं हे शिकवतो. लेखन प्रशस्ती. आजकाल रेझ्युमे बनवायचा असेल तर वर्डमध्ये आपल्याला टेम्पलेट्स मिळतात. सरकारी कार्यालयामध्ये आपल्याला जर काही अर्ज द्यायचा असेल तर त्याची काही टेम्पलेट असते. सरकारला कुठला हुकूम जारी करायचा असेल तर त्याच्यासुद्धा काही टेम्पलेट्स किंवा नमुने असतात. ज्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेला इतर बादशहांचा कारभार हा फारसी भाषेतच चालत असल्यामुळे त्यांच्याकडच्या टेम्पलेट्स म्हणजेच नमुने हे मुसलमानी पद्धतीचे होते. आता मराठी ही राज्यभाषा झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी बाळाजी आवजी चिटणीसांना आज्ञा करून आपल्या पत्रांचे, आपल्या फरमानांचे, आपल्या हुकुमांचे वेगळे टेम्पलेट्स अर्थात नमुने बनवायची आज्ञा केली. इतिहासाचार्य V.K. राजवाडेंनी यांचे काही नमुने लेखन प्रशस्तीमध्ये दिलेले आहेत. डॉक्टर अनुराधा कुलकर्णींनी त्यांच्या लेखन प्रशस्ती या पुस्तकामध्ये असं नमूद केलंय की काही बाडांमध्ये या कागदपत्रांचे काही जुने नमुने मिळालेले आहेत. अर्थातच जे बाळाजी आवजी चिटणीसांनी लेखन प्रशस्तीमध्ये केलेले नमुने होते, टेम्पलेट्स होत्या, त्या मिळालेल्या आहेत. आपले राजे फक्त मराठी ही राज्यभाषा करून थांबले नाहीत, तर त्याच्या पुढे जाऊन त्यांनी मराठीमधनं राज्यकारभार करण्यासाठी पत्रांच्या, व्यावहारिक कागदपत्रांच्या टेम्पलेट्स म्हणजे नमुने सुद्धा बनवून घेतले. आज या लेखन प्रशस्तीच्या टेम्पलेटचे 78 नमुने उपलब्ध आहेत. गुलामगिरीवर बंदी. शिवाजी महाराज राज्य करत असताना त्यांच्या आजूबाजूला औरंगजेब, आदिलशहा आणि कुतुबशहा असे ताकदवान आणि मुरब्बी बादशाह राज्य करत होते. शिवाजी महाराजांनी या तीनही बादशहांविरुद्ध बंड पुकारून मराठी जनतेला गुलामगिरीच्या मानसिकतेतून तरी बाहेर काढलं. हे सर्व झालं असलं तरी या तीनही राज्यांमध्ये अर्थातच मुघल, आदिलशहा आणि कुतुबशहा आपापल्या राज्यांमध्ये गुलामांच्या खरेदीचा आणि विक्रीचा व्यापार अगदी उघडपणे करत होते. 1676ला शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी जिंजीला ज्यावेळेला पोहोचले त्यावेळेला त्यांना भेटायला 2 डच राजदूत आले. अर्थातच व्यापारात काही सूट मिळावी असा ह्या डच राजदूतांचा उद्देश होता. यावेळेला कोणत्याही इतर राजाने स्वतःचा स्वार्थ किंवा फायदाच पाहिला असता, पण शिवाजी महाराजांनी या डच राजदूतांशी जो तह केला त्यामध्ये एक महत्त्वाचं कलम दिसून येतं. झेनोफोबिया इन 17th सेंचुरी इंडिया या पुस्तकामध्ये दिसून येतं शिवाजी महाराजांनी या डच राजदूतांना सांगितलं की आता इथे माझं राज्य आलेलं आहे. तुम्ही गुलामांची खरेदी आणि विक्री तर करू शकत नाहीच, पण तुम्ही गुलामांना माझ्या राज्यातून एका ठिकाणहून दुसरीकडे प्रवास करूनही घेऊन जाऊ शकत नाहीत. आणि माझ्या आज्ञेविरुद्ध तुम्ही जर असं करण्याचा प्रयत्न केलात तर माझे सरदार तुमच्या घरी सुद्धा गुलाम ठेवू देणार नाहीत. ज्या वेळेला युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये अगदी उघडपणे गुलामांच्या खरेदी विक्रीचा व्यापार चालायचा, त्या काळात आपल्या राजांनी गुलामांच्या खरेदी विक्रीवरतीच बंदी घातली. असा मास्टर स्ट्रोक
त्यांच्या काळातल्या कुठल्याच अजून राजाला जमला असेल असं मला तरी वाटत नाही. मित्रांची मैत्री आणि शत्रूचा विश्वासघात. लहानपणी पृथ्वीराज चौहानची गोष्ट वाचताना मला नेहमी वाटायचं की मोहम्मद घोरी हा पृथ्वीराज चौहानशी खूपच रडीचा डाव खेळला. हळूहळू पुढे जसं गीता वाचली, महाभारत वाचलं आणि चाणक्य नीतीचा काही भाग वाचला, तेव्हा मला पृथ्वीराज चौहानची दया यायच्याऐवजी कीव यायला लागली. भगवान कृष्णांनी जी गीता सांगितली आहे त्या गीतेकडे दुर्लक्ष करून आपण भगवान श्रीकृष्णांना आजकाल फक्त मंदिरांमध्ये ठेवलेलं आहे आणि त्यांची पूजा करतोय. चाणक्याने सांगितलेली चाणक्य नीती वाचण्यापेक्षा आणि ती आचरणात आणण्यापेक्षा त्या चाणक्य नीतीला ग्रंथालयातल्या एका खणावरती अगदी व्यवस्थित ठेवून देण्यात आलेलं आहे. शिवरायांनी हीच कृष्णनीती आणि चाणक्य नीती वापरून कित्येक शत्रूंना चित केलं. जर आपण जेधे शकावली नीट वाचली तर आपल्याला कळेल की अफजल खानाच्या वधानंतर आपल्या सैन्याने काय हालचाली करायच्या हे शिवाजी महाराजांनी आधीच ठरवलेलं होतं. हेच आपण शिवभारत वाचलं तर शिवाजी महाराजांच्या सैन्याने ही कामगिरी कशी पार पाडली ते सुद्धा कळून येईल. म्हणजेच अफजल खानाला विश्वासघात करून मारायचं हे शिवाजी महाराजांनी आधीच ठरवलेलं होतं. आता काही लोक म्हणतात की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा विश्वासघात करायचं वगैरे अजिबात ठरवलेलं नव्हतं आणि जो काही झाला तो अपघात होता. अचानक शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारायचा निर्णय घेतला. जर शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारायचा निर्णय अचानक घेतला असता तर प्रतापगडाजवळच्या जंगलात आणि जावळीच्या जंगलात अर्थात महाबळेश्वरच्या जंगलात एवढी मोठी फौज अचानक आणणं हे शिवरायांना अफजल खानाच्या वधानंतर कसं जमलं असतं. म्हणजेच शिवाजी महाराजांनी ही फौज आधीच आणून ठेवली होती आणि अफजल खानाला मारायचं हेही शिवाजी महाराजांनी आधीच ठरवलेलं होतं. आपल्या शत्रूचा विश्वासघात करणं म्हणजे पाप हे शिवाजी महाराजांच्या दूरान्वयानेही मनात नव्हतं. शिवाजी महाराजांनी त्यांना जेव्हा जेव्हा जमलं तेव्हा औरंगजेबाचा भाऊ अफजल खान यांचा विश्वासघात केला, शत्रूंचा विश्वासघात केला, पण कधीच कुठल्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा विश्वासघात शिवरायांनी केला नाही. बाकी शिवाजी महाराजांचे हे शत्रूसुद्धा भोळे किंवा धुतल्या तांदळासारखे नव्हते. हे जर आपण अफजल खानाचं आणि औरंगजेबाचं चरित्र वाचलं तर आपल्याला कळून येईल. युद्धात पराभूत होऊन धारातीर्थी पडून जनमानसाची सहानुभूती गोळा करण्यापेक्षा शिवाजी महाराजांनी या अशा शत्रूंचा विश्वासघात करून आपल्या पदरात नेहमीच विजयश्री पाडून घेतली. ज्या काळात राजपूत कितीही वेळा त्यांचा विश्वासघात होऊन पुन्हा पुन्हा त्यांच्या संस्कृतीचा आणि धर्माचा अपमान होत असताना बादशहांसमोर लाचारी पत्करून कलियुगात सत्ययुगाप्रमाणे वावरत होते, त्या काळात आपल्या शिवाजी महाराजांनी या बादशहांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आणि भले तरी देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी या संत तुकाराम महाराजांच्या श्लोकाप्रमाणे वर्तन करून दाखवलं. शिवरायांचं चरित्र जर ससंदर्भ वाचलं तर असे कित्येक अजून मास्टर स्ट्रोक सांगता येतील, पण यूट्यूबच्या व्हिडिओची मर्यादा पाहता आज इथेच थांबतो. पुन्हा एकदा पुढच्या वेळेला भेटूया अजून एका अशाच व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.